सुटली सोन्याची सुटली सोन्याची अशी बाळाला बंदाची सुटली सोन्याची अशी बाळाला अशी दाखवली चंद्रा गेलू गेलू निघाली. हे गाईस कसं काय सगळे मजे असतात. तर आज आपण धारेश्वर गणपतीचं दर्शन करणार आहे आणि डबल बाकी जागरण झाला तर तुम्हाला एक ब्लॉग येईल त्याचा. नानांची वेळ आहे आमच्या बाजूलाच. नाना बसले आरामात. डेकोरेशन बघा ना, जायचं एक एवढी भारी केली यावर्षी, काहीतरी युनिक. ना या डेकोरेशनचं काही सांगशील मला? हे डेकोरेशन आपल्या शाळेतील लहान मुलांनी वारली पेंटिंग आणि आपल्या बांबूपासून आणि आपला पेंडा यांचं हे करून डेकोरेशन केलेलं आहे. खूप छान डेकोरेशन केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. काहीच वरती पेंडा आहे आणि बांबूचं वापर केलेला आहे. ते इको फ्रेंडली डेकोरेशन, इको फ्रेंडली डेकोरेशन आहे. तर काही सकाळी काय मला सुट करायला भेटला नाही, मी जरा बाहेर गेलो अचानक. आता मी आलो दिव्याला. आपण दिव्याचे गणपती बघू. ते मोठे मोठे वर्षी आलेले मंडलमध्ये मंडलाचे. तिथे पहिला एक मंडल, तो एक बघू आणि यो एक मंडल यो बघू पहिला. हे सर जाऊन चला. तर काय दिव्याचा सम्राट बघा, याची एंट्री आहे. याची आतमध्ये गणपती आहे. एक दिवसाचा सम्राट बघला. आता तिथे पुढं बाजूला एक दुसरा गणपती, तो जाऊन बघू. तर आता निघता येईल तिथं आता म्हणजे. तर गाईज गणेश मित्र मंडळ आहे. तर इथं डीजेचं सेटअपला नाचणार आहे. ते आतमध्ये जाऊन बघू कसा गणपती मूर्ती आपला. एंट्री बाहेरून केलेली आहे डायरेक्ट आतमध्ये. यायचं आता आपण दिव्याचा महाराजा बघायला आलेलो. हे दिव्यामध्ये सर्वात मोठी मूर्ती आहे. बोलतात की सर्वात मोठी मूर्ती आहे. आता जाऊन बघू कशी मूर्ती आहे. तर गाय दातेरी रोडचं महाराजाचं दर्शन करू. खूप मूर्ती मोठी असते या रोडची. तर गाईज दिव्याचं महाराजाचं दर्शन घेऊन आलं आपण. दातेरी रोडचं महाराजाचं दर्शन घेऊ. इतक्या मोठ्या वस्तू केलेला मागची वर्षी अलग. काय आता अजून दाखवले माझ्या बघत रस्त्याला अजून बघून डायरेक्ट जाऊ घरी अजून मजा तुम्हाला अजून दाखवायचं बाकी आहे. तर काय आता आलं आपण दिव्याचं विघ्नहर्ता बघायला. माझी मागच्या वर्षी फेवरेट मूर्ती होती. आता यावर्षी बघू कसं डेकोरेशन. मी अजून जाऊन आतमध्ये बघितली नाही, तर जाऊ आणि बघू कशी डेकोरेशन आहे. तर गाईज बघू यावर्षीचं डेकोरेशन.
तर काय खतरनाक असं डेकोरेशन इथं होता आणि इथं भजन चालू. सत्यनारायणची महापूजा होती इथं, त्याचं भजन चालू. तर काय दिव्याचं विघ्नहर्त्याचं दर्शन घेतला. यावर्षी पण तशी डेकोरेशन जशी मागच्या वर्षी होती पण थोडी अलग आहे, पण एक नंबर आहे. मला हर वर्षी डेकोरेशन आवडते यांचं. मूर्ती पण मस्त होती. आता चला जाऊ डायरेक्ट बघू घरी, नाही तर रस्त्याला कुठली असेल ती बघू. चला. त्याने भजन केले निर्मा, असा आहे तर भगवान. काय त्याचंच भजन चालू इथं. तर काय मस्त भजन चालू होतं. आता डायरेक्ट जाऊ घरी. तर गाईच गुरुनाथनांची तो वेळेला जस्ट आरती संपली. 2 शब्द कानावरला आरतीचं तेवढ्या आरती पण झाली आणि फुल मागल चालू आहे. बेडविन लव असं पण वरती. तर जाऊन बघता काय आरती वाव. मग तर गाईज डेकोरेशन बघा आणि मूर्ती पण बघा. आणि गाईज हे ब्रह्मकमल आता आणलं थोड्या वेळ पहिला. आत्याने फोन केलेला होता लवकर ये बोलतं. गाईज नानीचा डान्स करतो तिकडे ना. इकडे नाश्ता बनवलेला मेंदू वडे सगळे साफ केले. इकडं बघा सगळ्यांचं त्याचाच नाश्ता चालू आहे सगळ्यांचा. पण घेतात तर गाईज मस्त जागरण केला. आता बघू आता उद्या विसर्जनचा कसा आहे तुम्हाला दाखवायला भेटेल. विसर्जन करणार आहे आपण गणपतीचा आणि बघू कुठे जायला भेटलं तर बाहेरचं गणपतीचं आपण दाखवू. तर गाईज आता चालू विसर्जनाला डायरेक्ट आता दुसऱ्या दिवशी आणि पोचलं नानांची गणपतीची आरती घेऊ आणि आता निघू. तर गाईज आरती चालू आहे.
गाइस फायनली आता खांडेजवळ पोचले आपले आणि आपला गणपती बी इथे आलेला आहे. तर इथे उतरू आणि मस्त आरती करू लास्टची. नाना नाचते बघा. आरती चालू आहे. फायनली आरती संपली. आता गणपती पाण्यात येऊ पण थोडा कालच झाला. तर गाईज मोदक बघा मस्त अलग अलग कलरिंग बाय मोदक बनवले आहे. दिवा बनवले आहे गणपतीसाठी. गणपती विसर्जन होतं नाना पाटाव माती घेऊन बाहेर आले. चला तर निघू इथून. सगळी मंडळी आपली. तर काही मातीची शंकराची पिंडी बनवायची आपल्याला बघू ट्राय करता. तर गाईज मी छोटीशी पिंडी बनवली बघा. ट्राय केले म्हणजे शंकराची पिंडी बनवतात ना काही ते बनवून आपले मकार पूर्ण खाली झाले. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट सांगा. हा ब्लॉग आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.